सगळ्यांच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि आज जे परभणीमध्ये पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश आहे की जे येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका आहे, जितकेही स्थानिक निवडणूक आहे, स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर लढणार आहे। आणि याच्यामध्ये जितके भी नवीन उमेदवार आहे, आज जे कार्यकर्ता आहे, गेले 70 वर्षापासून आपला देश आजाद झालेला आहे, पण कुठे ना कुठे आपण स्वतंत्र नाही झालेले आहे। त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढण्यात आलेला आहे। आणि आज खूप मोठी गोष्ट आहे, मी कोणी अशी एक खूप मोठे घराण्याची मी सून आहे, तरी पण मला पक्ष कशाला काढावं लागलं, क्योंकि जरी एक मंत्री नवरा आपली बायकोला जरी जेलमध्ये टाकू शकतात, तो कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे हे जेलमध्ये आणि सगळीकडे कार्यकर्त्यांना मी बघितलेली आहे। आज परिवारचे लोक असो किंवा कार्यकर्ता असो, शेतकरी असो, जास्त आवाज तुम्ही काढली, जास्त तुम्ही पुढे गेले हे मंत्री आमदार लोकांचे, तर तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येत आहे। त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे। आज आपण बघू शकतात की आज शेतकरी पासून एक बडा बिझनेसमॅन असो, डॉक्टर असो, पोलीस कर्मचारी असो, कोणी असो, एक सुद्धा व्यक्ती हे लोकांचे सरकारमध्ये खुश नाही आहे, ज्याच्यासाठी आपण पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना। आणि याच्यामध्ये मी सगळ्यांचं आवाहन करते की नवीन लोक या, पुढाकार घ्या आणि स्वतःच्या स्वराज्य स्थापन करा। त्याच्यासाठी हे पक्ष आहे। आणि नवीन लोकांना जरी संधी मिळाली, नवीन लोक आले, तर 100% हे जे आज भ्रष्टाचारी लोक बसलेले आहे, ते स्वतःला घरामध्ये बसतील। त्याच्यासाठी सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते, नाही तो आमदाराचा मुलगा आमदार, खासदाराचा मुलगा खासदार। आणि आज आपल्याला एक दिसतोय एक पिक्चर काय आहे की आज जे राष्ट्रवादी पक्ष आणि बीजेपीने जे खेळी मांडलेली आहे, ते काय आहे, एक घरामध्ये 2 उमेदवार उभे केलेले आहे। कसा, नवरा आणि बायको, नवरा बीजेपी मध्ये आहे, तो बायको राष्ट्रवादीमध्ये आहे। भाऊ आणि बहीण परलीमध्ये, भाऊ राष्ट्रवादीमध्ये, तो बहीण बीजेपी मध्ये, असे सगळीकडे आपले मोहर बिछवून ठेवलेले आहे। अरे आप जाओगे तो तुम्ही जाणार कुठे? तुम्हाला इकडे गेले, बीजेपी मध्ये मतदान केला तो भी हे लोक जिंकणार, राष्ट्रवादीला केला तो भी हे लोक जिंकणार। त्याच्यासाठी आज तुम्ही आज जे कार्यकर्ता आहे, कधी त्यांना नवीन संधी भेटणार? त्याच्यासाठी हे पक्ष काढलेला आहे। माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे, मी तो एक महिला असताना मी एक प्रयत्न करते, तर जरी 100% सगळ्यांनी मिळून हे निवडणूक लढली, तर 100% आपली विजय होऊ शकते। नाही तो तिसरी पिढीची जी गुलामी आहे, सगळ्यांचे पक्षांचे बघा तुम्ही, तिसरी पिढीची गुलामी जी आहे आपल्या समोर आहे। सगळे लोक आपली तिसरी पिढीला आता पुढे करणार आहे आणि केलेली पण आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यासाठी तुमच्यावरती आहे की तुम्हाला तिसरी पिढीची गुलामी करायची आहे की स्वतःच्या स्वराज्य स्थापन करायचे आहे। धन्यवाद। काय ध्येय धोरण घेऊन तुम्ही निवडणूक लढवणार आहात स्थानिक स्वराज्य? ध्येय धोरण दोनच आहे, एक भ्रष्टाचार मिटवायचे आहे, जे सगळे पक्ष मिळून भ्रष्टाचार करत आहे, ते भ्रष्टाचार मिटवायचे आहे आणि परिवर्तन घडायचे। काय प्रश्न आहेत तुम्ही बघितले हे सगळ्या, आता शहरातले असतील, ग्रामीण भागातले, काय प्रश्न आहेत तुमचे? जसे की आता स्थानिक निवडणूक आहे, लोकांच्याकडे नाली नाहीये, रस्ते नाहीये, बिजली नाहीये, पाणी नाहीये। आज एक शेतकरी आपला महाराष्ट्र, जे आपला पूर्ण भारत शेतकरी क्या बोलते हैं ना उसको, शेतीवर, कृषि प्रधान देश है हमारा भारत देश।
पर आज आप देखेंगे तो यहाँ पे शेतकरी की जी अवस्था आहे ते खूप खालची पातळीची आहे. आतापर्यंत शेतकरी लोकांना ते अनुदान भेटलेला नाहीये. इतका मोठा पूरग्रस्त आला तरी पण शेतकरी लोकांना अनुदान भेटला नाही. आणि एक एक मंत्री, आमदार, खासदार हजारो कोटीच्या 75 हजार कोटीच्या जरी एक एक आमदार, मंत्री भ्रष्टाचार करणार आणि परत आपण त्या लोकांना निवडून देणार आणि परत आपण अशी वाट बघणार की आपल्याला न्याय भेटेल, तो होऊ शकत नाही. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेमध्ये प्रयत्न केला, मात्र फारसा यश मिळालं नाही. कुठं तुम्हाला उमेदवारी निवडणूक लढू दिली नाही. मग आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पूर्व तयारी काय केली तुम्ही? परभणीमध्ये आपण ने लोकसभा उम्मीदवार दिला होता आणि एक जो मैं आपको बताती हूँ, एकदम बीज बोते हम तो एकदम पेड़ नहीं बन जाता है. आज हमने स्वराज्य का बीज बोया है. बीजेपी की भी एक ही आमदार चुन के आया था. तो आज हमारा जब पक्ष ज्या वेळे आपला पक्ष आला होता, फक्त 15 दिवस अगोदर आपल्या पक्षाचा रजिस्ट्रेशन झाला होता, तरी पण उमेदवार दिला होता. 3200 मतदान पडले होते. खूप आहे, 3200 मतदान खूप आहे. लातूरमध्ये 6000 मतदान पडले होते. फक्त 5 सीट उभे केली होती. तो लवकरच लवकर धीरे धीरे होएगा. एकदम से आघाडी करणार का? आता आले तुम्ही तर निवडणुकीचे आता तुझं आता 4 वाजता पत्रकार परिषद थोडी निवडणूक आयोगानं निवडणुकीचा बिंदू वाचलेला आहे. मग येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वराज्य शक्ती सेना निवडणूक कशा प्रकारे परभणीत लढणार? कोणासोबत अलायन्स बोलणी झाली का किंवा करणार आहात का? अलायन्सच्या माझं बोलणं सुरू आहे मोठे पक्षासोबत. आता मी नाव डिक्लेअर करणार नाही. माझी मीटिंग पण होणार आहे. आजही होती पण हे पत्रकार परिषद आपली होती त्याच्यासाठी मी कॅन्सल केलेली आहे. पण जरी आमची युती झाली तो आम्ही परत पत्रकार परिषद घेऊन सांगणार. मॅडम, विधानसभेच्या नंतर आपल्या पक्षाचे काही ऍक्टिव्हिटी दिसली नाही का? उपक्रम दिसले नाही परभणी जिल्ह्यात किंवा निवडणुकीच्या ह्याच्यात काय संबंधात काही प्रतिक्रिया? ऍक्टिव्हिटी सुरू आहे आमची. आमचे जिल्हाध्यक्ष आहे. आम्ही सगळीकडे कार्य आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे. किती जागा लढवणार परभणी? महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आता परभणीमध्ये जिती आहे आम्ही पूर्ण लढवणार आहे. आणि जरी युती झाली तो नंतर करू. कुठला पक्ष आहे त्याच्यासोबत बोलणं सुरू आहे? राष्ट्रीय पक्ष आहे. तो आता मी सांगू शकत नाही की जरी अनाउन्समेंट केली हो नाही झाला तो मी खोटी पडणार त्याच्यासाठी. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका सगळ्यात निवडणुका लढवणार आहे. हा, सगळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सगळी लढवणार आहे. आणि परत जे 2029 मध्ये लोकसभा येणार आहे त्या लोकसभामध्ये आपण जिंकून पण येणार आहे. हे मी 100% बोलते. पदवीधरचा पण लढवणार आहे. मी स्वतः लढणार आहे पदवीधरच्या आमदारचा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली पार्टी उभी करणार. हा, संपूर्ण आपला राष्ट्रीय पक्ष स्वराज्य शक्ती सेना. आणि आता फक्त मराठवाड्यामध्ये जास्त काम सुरू आहे. मराठवाड्यात जास्त लक्ष दिलेलं आहे. मराठवाड्यामध्ये परळीची काय परिस्थिती आहे? परळीमधली काय परिस्थिती आहे? तिथं तर यावेळेला दोघंही एकत्र लढणार असं कळतं. मी तेच सांगितलेलं अगोदर. तुम्ही इथे जाणार, तिथे जाणार, कुठेही जाणार, पण तुमच्या मतदानाचा वाटोळा होणार आहे. पण जरी स्वराज्य शक्ती सेनाला मतदान दिला तर 100% आज न उद्या तुम्हाला 100% न्याय भेटतील. पण हे भ्रष्टाचारी लोकांना परत आपण निवडून देताय, त्याच्यामध्ये काय होणार? आपण एका राजकीय घराण्यातून आहात, आपल्यावर देखील अन्याय झाला. तसंच राज्यामध्ये असेल मोठ्या प्रमाणावर महिलांवर अन्याय होतो. राजकीय व्यक्ती असतील किंवा मोठ्या घराण्यातून असतील, आपण त्यांचा आवाज देखील म्हणणार. तर यापुढे पक्षाच्या माध्यमातून कसं आपण कार्य करणार? त्याच्यासाठी पक्ष काढलेला आहे. आणि आज खूप देवाची कृपा आहे. आणि जे मी सांगत आहे गेले 2-3 वर्षापासून की महिला सशक्तीकरण झाला पाहिजे आणि महिला उमेदवार झाली पाहिजे. तर आज तुम्ही बघा सगळीकडे नगर अध्यक्षसाठी महिला आरक्षण सुटलेलं आहे. जे विचार पेरतात ते उगवतात. ते विचार पेरले गेले 3 वर्षापासून आपण पेरत आहेत.
खरी गोष्ट आहे की नाही, की महिला झाली पाहिजे, महिला उभे राहिली पाहिजे. आज महिला आरक्षण सगळीकडे आहे. त्या गोष्टीची मला खूप आनंद आहे आणि 100% आपला पक्ष जे आहे, आम्ही निवडून आल्यानंतर 100% आम्ही आज कोणत्याही पदावर नाही आहे, तरी पण महिलांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला पक्ष काम करत आहे. जिल्हा परिषद आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना न्याय करून दिलेला आहे, कोणत्याही पोस्टवर नसताना. करुणा मुंडे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार का आणि लढवणार तर कुठल्या मतदारसंघातून? स्वराज्य शक्ती सेना पक्ष जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका पूर्ण मराठवाड्यामध्ये लढवणार आहे. तुम्ही? मी स्वतः नाही, क्योंकि मी जरी उभे राहिली तर माझं लक्ष माझ्यावरती असणार आहे. पण जे नवीन लोक आहेत ते कुठे ना कुठे थकलेले आहेत, क्योंकि त्यांच्याकडे काय क्वेश्चन मार्क आहे, आमच्या पाठीमागे कोणी नाहीये. तर आता मी आहे, क्योंकि जरी मी उभे राहिली नगर अध्यक्षसाठी, मला खूप मोठे पक्ष आहे, मी नाव सांगणार नाही, पण मोठे पक्षाची मला ऑफर पण आहे परलीसाठी, तरी पण मी सांगितलं नाही, मी नाही लढणार. क्योंकि जरी मी उभे राहिली तर माझे उमेदवाराला कोण बल देणार, त्यांचा प्रचार कोण करणार. पदवीधरसाठी आपण निवडणूक लढवणार म्हणतात छत्रपती संभाजीनगर विभागात, का लढावं वाटते आपल्याला ही निवडणूक, पदवीधरची निवडणूक का लढावीशी वाटते? ऐका, मला एक चान्स पाहिजे, क्योंकि मी एक संघर्षकारी काम करणारी महिला आहे. मोठे घरची असताना मी घरामध्ये बसली नाही. जसे सीताजीने संघर्ष केला होता, द्रौपदी मातांनी संघर्ष केला होता, त्यानंतर एक राज्य स्थापन झाला होता, राम राज्य आला होता. तसंच मी आज मुंबई सारखी मोठी सिटी सोडून इकडे फिरत आहे, काम करत आहे मराठवाड्यामध्ये. तू मला असं वाटतं जरी मला एक संधी भेटली या मी नाही चालेल, पण आपल्या पक्षातून जरी एक आमदार कुठे ना कुठे आला लवकरच लवकर, तो 100% आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये बदलाव करून दाखवू शकते. त्याच्यासाठी आम्हाला लढावं. मॅडम, पदवीधरची मतदार नोंदणीच्या पद्धतीने विविध पक्ष करतायत, आपल्या पक्षातून नोंदणीचं काम सुरू आहे. संपदा मुंडेंना न्याय मिळत नाही, काय आपल्या पक्षात भूमिका आहे? आता आपला फक्त यही आहे, नाही तो मुद्दा डायवर्ट हो जाएगा. आणि ते भूमिका मी अगोदर जे कोणी स्पष्ट नाही केली होती, सबसे पहले मैंने बोला कि जो खासदार है उसका पूरा जिन के मर्डर करे हैं, जिन के पोस्टमार्टम रिपोर्ट आपकी और हमारी नहीं बदली जाती है, हम जैसे साधारण लोगों की पोस्टमार्टम रिपोर्ट नहीं, हाँ मेरी बदल सकते हैं, पर किसी की भी साधारण व्यक्ति की पोस्टमार्टम रिपोर्ट कोई नहीं बदलेगा. और हेल्थ सर्टिफिकेट, तो उसके ऊपर सबसे पहले मैंने अपना ओपिनियन दिया है की जो है खासदार साहेब की पूरी सखोल चौकशी व्हायला पाहिजे, पण बीजेपी करणार नाही. पण आम्ही त्याच्यासाठी उभे आहे आणि काल परलीमध्ये पण आमच्या खूप मोठं आंदोलन आहे.